बातमी मुंबईकरांकरताय, कारण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये गॅसचा पुरवठा खंडित झालेला आहे। पाईपलाईनचं मोठं नुकसान आहे। घरगुती गॅस बंद आहे। सीएनजी स्टेशनवर देखील तुटवडा आहे। मुंबई महानगर प्रदेशात आज पूर्ण एक मोठी आणि गंभीर समस्या निर्माण झाली आहे। चेंबूर इथल्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स संकुलाजवळ गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची मुख्य पाईपलाईन खराब झाली आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तीन प्रमुख शहरांना होणारा गॅसचा पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय। या घटनेनंतर सगळ्यात जास्त कुठे परिणाम जाणवतोय तर सीएनजीवर, सीएनजी चालवणाऱ्या वाहनांवर याचा परिणाम आहे। थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे। मनीष, आपण पाहतोय सकाळी जेव्हा आम्ही कार्यालयीन वेळा गाठण्याकरता म्हणून ऑफिसकडे निघालेलो होतो, याचा फटका हा तमाम मुंबईकरांना बसतोय। याचं कारण असं, कारण आज सकाळी रिक्षा असू दे किंवा इतर वाहनं जी सीएनजीवर चालतात त्या वाहनांचाच तुटवडा आहे। रिक्षा मिळत नाही आहेत मुंबईकरांना, कारण सीएनजी गॅसच उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसणाऱ्या पहाटेच्या वेळच्या रिक्षा कुठेही दिसत नाही आहेत। त्यामुळे मुंबईकरांना आज आगाऊ वेळ घेऊनच घराबाहेर पडावं लागणार आहे। काय सध्या परिस्थिती आहे? लागवी आपण जर बघितलं तर खास करून जी वाहनं आहेत, जी सीएनजी गॅसच्या याच्यावरती चालतात, त्यात प्रामुख्याने ओला उबेर सारख्या फोर व्हीलर गाड्या ज्या आहेत त्या देखील चालवल्या जातात। रिक्षा ज्या आहेत त्या देखील चालवल्या जातात। मात्र आता आपण माझ्या मागे जर बघितलं तर ठाण्यातील हा माजिवडा जंक्शन जवळील जो मोठा जो पंप आहे, त्या पंपाच्या इथला असलेला सीएनजी पंप जो आहे तो सध्या आता बंद करण्यात आलेला आहे। कारण काल दुपारी 1:30 वाजल्यापासून हा पंप बंद आहे अशी माहिती या ठिकाणी इथला जो मॅनेजर त्यांनी दिली आहे। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जी कंपनीद्वारे जो गॅस पुरवठा केला जातो त्या कंपनीच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे पूर्णपणे गॅस पुरवठा जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच या पंपावरती येणारा जो गॅस पुरवठा आहे तो पाईपलाईनच्या माध्यमातून येतो, कुठेही सप्लाय केला जात नाही। तो पाईपलाईनच्या माध्यमातून आल्यामुळे इथे जे वॉल जे आहे त्या वॉलच्या माध्यमातून गॅस हा पुरवला जातो रिक्षांना आणि इतर वाहनांना। मात्र गॅस पाईपलाईन मधून गॅसच येत नसल्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे पंप जे आहेत ते आता सध्या बंद आहेत। नेमकं जे वाहनधारक आहेत त्यांना या ज्या बाबी आहेत त्या माहिती नसल्यामुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये असं त्यांचं मत आहे की जो गॅस सध्या ज्या दराने मिळवला जातो 79 रुपयाने, कुठेतरी दर वाढवले जातात का, असं काहीतरी आहे का? पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे जे कंपनीकडून जो पुरवठा केला जातो तो पुरवठा सध्या बंद असल्यामुळे सीएनजी पंप लाईन वरती सध्या गॅस नसल्यामुळे पंपाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।